आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भाकरी आणि चपाती बनवल्यानंतर आपला जो तवा आहे तो प्रचंड घाण होतो आणि तो एका मिनिटात कसा साफ करावा ह्याची आज मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला तव्यावरती तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कपडे वॉशिंग पावडर टाकायची आहे, 1 चमचा, आणि ती वॉशिंग पावडर व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पसरून झाल्यानंतर जसं आपला तवा गरम होत जाईल त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा ॲड करायचा आहे, जेणेकरून जे काही काळे डाग असतील ते निघून जातात। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि गॅसचा फ्लेम थोडासा स्लो करायचा, जेणेकरून आपलं जे पाणी आहे ते खाली नाही पडलं पाहिजे। त्याच्यानंतर पाणी ॲड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून टाकायचं आहे। लिंबू पिळून झाल्यानंतर आपण व्यवस्थित जे लिंबूचं साल आहे तेच तव्यावरती ठेवून एखाद्या चमच्याने किंवा चाकूच्या कॉर्नरने आपण त्याला व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। आणि असं गरम गरम तुम्ही पसरवलं ना पाणी, तर सगळीकडे जे काही काळे डाग असतात अगदी तवा आपला नवीन दिसतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा तवा ऑलमोस्ट काळा असेल आणि पुन्हा ते त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की क्लीन झाल्यानंतर वेगळं दिसतं आणि ज्यांचा पांढरा तवा असतो त्यांचं क्लिअर दिसतं। तर या व्हिडिओमध्ये ही हॅक मी तुम्हाला दाखवलेली आहे। व्यवस्थित असं लिंबू टाकल्यानंतर आपण व्यवस्थित हा लिंबूमध्ये चाकू हे करून आपल्याला व्यवस्थित हे सगळीकडे जे काळे डाग असतील तिथे पसरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हलक्या हाताने नंतर गॅस बंद करायचा आहे। आपल्याला गॅस बंद करून झाल्यानंतर आपण जे पाणी आहे ते थोडंसं कमी करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो लिंबू जो आहे तो सगळीकडे आपल्याला हाताने पसरून घ्यायचा आहे। कारण कधी कधी काय होतं, चाकूनी व्यवस्थित पसरला जात नाही, तर आपण हाताने सुद्धा करू शकतो। त्याच्यानंतर इथे हे जे पाणी आहे ते आपण फेकून द्यायचं आहे। पाणी फेकून झाल्यानंतर आपल्या तव्याचे जे कोपरे आहेत तिकडे सुद्धा लिंबू चांगल्यापैकी आपल्याला असं घासत राहायचं आहे, जेणेकरून खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ खूप लॉंग आहे तर खूप वेळ लागतो, नाही, अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला तवा प्रचंड नवीन दिसतो। आणि हे आपण कसं आहे वारंवार तवा धुत नाही, म्हणजे नॉर्मली धुतो, तर ही हॅक तुम्हाला नक्कीच आवडेल। खूप इझी आहे आणि लवकरात लवकर आपला तवा खूप छानपैकी असं क्लीन होऊन जातो। तर ही हॅक तुम्हाला खूपच आवडणार आहे। तर चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर इथे बघा व्यवस्थित आपलं जे तवा आहे तो गरम झाला, त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी कमी करून टाकायचं, नंतर पुन्हा एकदा लिंबू पसरून घ्यायचा व्यवस्थित। इथे बघू शकता तुम्ही मी लिंबू कसा पसरून घेत आहे आणि व्यवस्थित असं खूप छान। मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं सुंदर क्लीन होईल, पण खूप छान। तर मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी, कारण आपल्या बायकांना असंच असतं की आपला तवा कसं, आणि मस्तपैकी तवा जर स्वच्छ असेल तर पोळ्या सुद्धा खूप छान होतात, भाकरी म्हणा चपाती म्हणा खूप चांगल्यापैकी शेकल्या जातात। तर इथे बघू शकता व्यवस्थित असं तवा आपला क्लीन झालेला आहे। त्याच्यानंतर मी आता हे काय करणार आहे, हे जे आहे पाणी ते आपल्याला पाणी टाकून नाही द्यायचं। हे जे उरलेलं पाणी आहे ह्याच्यावरती आपली भांडी घासायची जी घासणी असते त्याच्याने आपल्याला हा तवा हाताने व्यवस्थित घासून घ्यायचा। जास्त मेहनत करायची सुद्धा गरज लागत नाही गाईज। तुम्ही इथे बघू शकता मी हलक्या हाताने फक्त त्याला स्क्रब करत आहे, तरी इथे बघू शकता किती काळं काळं असं तव्याचं जे असतं ते आपलं निघत आहे, किती छानपैकी। त्याच्यानंतर व्यवस्थित घासायचा आहे तवा घासून झाल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला दिसतच असेल आधीचा माझा तव्याचा लुक आणि आत्ताचा जो लुक, खूप फरक आहे, खूप छान आणि असं मस्त। मला सुद्धा खूप आवडलं आणि ही हॅक तुम्हाला नक्कीच आवडेल आणि असंच तवा आपला नेहमीप्रमाणे साफ राहील। तर आता झंझट संपली आपली, कसा आपला तवा क्लीन करायचा वगैरे, तर याप्रमाणे तुम्ही तुमचा तवा क्लीन करून घेऊ शकता। बघा मस्तपैकी धुतला, असा नवा वाटत आहे तवा। सो आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा आहे तव्याचा फायनल लुक। तर बघा किती छान असं मस्तपैकी तवा धुवून झालेला आहे। तर असेच काही छान हॅक्स घेऊन येईल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।